नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे आपलं इन्फॉर्मेशन अड्डा 24/7 या यूट्यूब चॅनलवर। आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत अजून एक जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे। याची कुठल्याही प्रकारची लेखी परीक्षा होत नाही, मुलाखत होत नाही, थेट तुमची या ठिकाणी शेवटच्या वर्षीच्या मार्कशीट नुसार तुमचं सिलेक्शन केलं जात आहे। तर ही जाहिरात जी आहे ती आपण सविस्तर पाहणार आहोत, त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। आणि जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करायला विसरू नका। आणि तुम्ही अजूनपर्यंत जर टेलिग्राम चॅनलला जॉईन केलं नसेल तर टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आली आहे, त्या ठिकाणी जाऊन तुम्हाला सदर PDF वाचता येईल। त्यासोबतच इतरही नवनवीन अपडेट्स बद्दल, निकालाबद्दल तसेच ऍडमिट कार्ड बद्दल देखील त्या ठिकाणाहून तुम्हाला माहिती मिळत राहील। ही जी जाहिरात आहे ती जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद हिंगोली यांच्या मार्फत प्रसिद्ध केलेली आहे। तुमची जिल्हा परिषद कमेंट बॉक्स मध्ये सांगा, अशा पद्धतीची जाहिरात आली असल्यास तुमच्यापर्यंत नक्की शेअर केली जाईल। या जाहिरातीची अर्ज करण्याची शेवटची तारीख जी आहे ती 27/8/2024 पर्यंत देण्यात आलेली आहे। त्यानंतर अर्ज आल्यास विचार केला जाणार नाही। कुठली पदे भरली जात आहेत, कोणत्या पदांसाठी काय पात्रता ठेवण्यात आलेली आहे, वेतन श्रेणी काय असणार आहे, फीस किती असणार आहे, या सर्व गोष्टीची आपण माहिती पाहूया। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा, तुमचे सर्व मुद्दे या ठिकाणी क्लिअर होतील। राष्ट्रीय आरोग्य अभियान जिल्हा हिंगोली कंत्राटी पद भरती प्रक्रिया सविस्तर जाहिरात क्रमांक 2/2024 NHM आरोग्य विभाग जिल्हा परिषद अंतर्गत ही पद भरली जात आहेत। NHM ची पद जी आहेत आपल्याला माहित असेल मित्रांनो की कुठेच परमनंट भरती केली जात नसते। NHM ची जी आहे ती वेगळी या ठिकाणी बिंदू नियमावली असते, त्यानुसार ही पद भरली जातात। तर राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत हिंगोली जिल्ह्यासाठी 15वा वित्त आयोग, राष्ट्रीय नागरिक आरोग्य अभियान व राष्ट्रीय आयुष मिशन अंतर्गत कंत्राटी व करार पद्धतीने मानधन तत्वावर खालील पदांसाठी पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहेत। आणि हा जो करार आहे तो 11 महिन्यांचा तुमचा करार असतो। जर तुमचं काम समाधानकारक त्यांना वाटल्यास तो करार त्या ठिकाणी वाढवून देखील दिला जाऊ शकतो। तर या ठिकाणी बघू शकता मित्रांनो, विविध संवर्गातील टोटल जर पद आपण बघितली तर जवळपास 31 कॅडरची पद आपण या ठिकाणी भरली जात आहेत। तर आता प्रत्येक पदाची माहिती आपण डिटेलमध्ये पाहूया। तर मित्रांनो, 31 नंबरचं जर पद आपण पाहिलं तर पियर सपोर्टर नावाचं पद आहे। एक जागा आहे, 12वी पास यासाठी पात्रता सोबत MSCIT सर्टिफिकेट मागितलेलं आहे। 10,000 रुपये प्रतिमाह ऑन इन्सेंटिव्ह बेसिसवर वेतन असणार आहे या पदासाठी। त्यानंतर 30 नंबरचं पद जे भरलं जात आहे फार्मासिस्ट या पदासाठी एक जागा आहे। D फार्मसी B फार्मसी केलेले विद्यार्थी आहेत आणि त्यासोबतच 1 वर्षाचा अनुभव देखील मागितलेला आहे। 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। त्याच्यानंतर डेंटल हायजिनिस्ट यासाठी 2 जागा आहेत। 12वी प्लस डिप्लोमा इन डेंटल हायजिनिस्ट कोर्स, त्यासोबतच रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट ऑफ महाराष्ट्र डेंटल काउन्सिलचं असणं गरजेचं आहे। 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। त्यानंतर अकाउंटंट साठी एक जागा आहे। BCom विथ टॅली ERP9 अप टू फायनलायझेशन ऑफ अकाउंट्स, त्यासोबतच टायपिंग इंग्लिश 40, मराठी 30 ज्याच्याकडे असेल ते विद्यार्थी या ठिकाणी अर्ज करू शकतात। 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। त्यानंतर ऑडिओमेट्रिशियन साठी एक जागा आहे। डिप्लोमा किंवा डिग्री इन ऑडिओमेट्री मधून जर शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। यासाठी 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। डायलिसिस टेक्निशियन साठी एक जागा आहे। डिप्लोमा इन डायलिसिस टेक्निशियन 17,000 रुपये प्रतिमाह या ठिकाणी मानधन असणार आहे। CLMC टेक्निशियन एक जागा आहे। BSc मायक्रोबायोलॉजी DMLT विथ MSBT रजिस्ट्रेशन जर असेल तर तुम्ही यासाठी अर्ज करू शकता। 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। त्यानंतर लेफ्टिनेशनल काउन्सिलर्स यासाठी 3 जागा आहेत। GNM स्टाफ नर्स विथ रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता। 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे। त्यानंतर बघा मित्रांनो, डाटा एंट्री ऑपरेटर आयुष साठी एक जागा भरली जाते। ओपन साठी ही जागा देण्यात आलेली आहे। तुमचं क्वालिफिकेशन काय मागितलेलं आहे तर ग्रॅज्युएशन इन कम्प्युटर ऍप्लिकेशन किंवा IT किंवा बिझनेस ऍडमिनिस्ट्रेशन किंवा BTech किंवा तुमच्याकडे IT किंवा BCA BBA BSc IT ग्रॅज्युएशन विथ 1 इयर डिप्लोमा जर तुम्ही केलेला असेल किंवा मग सर्टिफिकेट कोर्स इन कम्प्युटर सायन्स फ्रॉम रिकॉग्नाइज्ड युनिव्हर्सिटी विथ मिनिमम 1 इयर गव्हर्नमेंट NHM एक्सपिरियन्स एक्सप्लोजर इन सोशल सेक्टर स्कीम ॲट नॅशनल स्टेट अँड डिस्ट्रिक्ट लेवल, त्यासोबतच कम्प्युटर नॉलेज इन्क्लुडिंग MS ऑफिस MS वर्ड MS एक्सेल अँड MS PPT MS SS वुड बी इसेन्शियल टायपिंग
इंग्लिश 40 पण पाहिजे. हिंदी किंवा मराठी 30 देखील गरजेचं आहे. जर मराठी केलेलं असेल तर त्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे असं या ठिकाणी क्वालिफिकेशन दिलेलं आहे. यापैकी जर तुमच्याकडे जे काही शिक्षण झालेलं असेल तर तुम्ही या ठिकाणी अर्ज करू शकता. डाटा एंट्री ऑपरेटर आयुषसाठी 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, MPW मल्टीपर्पज वर्करची या ठिकाणी पोस्ट आहे. 8 जागा आहेत. SC साठी 1 दिलेली आहे, NTC साठी 1 जागा दिलेली आहे, OBC साठी 1 आहे, SEBC साठी 1 दिलेली आहे, ओपन साठी 4 जागा दिलेल्या आहेत. 12वी प्लस पॅरामेडिकल बेसिक ट्रेनिंग कोर्स किंवा सॅनिटरी इन्स्पेक्टरचा कोर्स जर तुम्ही केलेला असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 18,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, बजेट अँड फायनान्स ऑफिसरची जागा निघालेली आहे. 1 जागा आहे ओपन साठी. BCom किंवा MCom प्लस 3 इयर्स एक्सपिरियन्स इन गव्हर्नमेंट और NHM विथ टॅली ERP9 अप टू फायनलायझेशन ऑफ अकाउंट. त्यासोबतच टायपिंग इंग्लिश 40, मराठी 30 जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही बजेट अँड फायनान्स ऑफिसर या पदासाठी अर्ज करू शकता. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, स्टाफ नर्स या पदाची जागा निघालेली आहेत. 27 जागा आहेत. खाली देखील स्टाफ नर्सच्या जागा देण्यात आलेल्या होत्या. यासाठी SC साठी 2 जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. कास्ट वाईज तुम्ही पाहून घेऊ शकता. GNM किंवा BSc नर्सिंग विथ रजिस्ट्रेशन तुमच्याकडे जर असेल तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन या ठिकाणी असणार आहे. त्यासोबतच लॅब टेक्निशियन BSc DMLT विथ MSBT रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. 20,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. CLMC मॅनेजर साठी 1 जागा आहे, ती पण ओपन साठी आहे. ग्रॅज्युएशन इन हॉस्पिटल मॅनेजमेंट विथ MSCIT जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. 30,000 रुपये प्रतिमाह या ठिकाणी मानधन असणार आहे. पब्लिक हेल्थ मॅनेजमेंट मॅनेजर यासाठी 1 जागा आहे. SC साठी ती जागा देण्यात आलेली आहे. 1 जागा आहे. एनी मेडिकल किंवा पॅरामेडिकल ग्रॅज्युएट विथ MPH MHA किंवा MBA इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन MSCIT सोबत असणं गरजेचं आहे. 31,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर बघा मित्रांनो, प्रोग्राम मॅनेजर पब्लिक हेल्थ मधून निघालेली जागा आहे. या ठिकाणी 1 जागा आहे, ओपन साठी आहे. यासाठी ग्रॅज्युएशन पाहिजे मेडिकल क्षेत्रातलं. त्यासोबतच MPH किंवा MHA किंवा MBA इन हेल्थ ॲडमिनिस्ट्रेशन त्यासोबतच MSCIT देखील या ठिकाणी मागितलेला आहे. 35,000 रुपये प्रतिमाह मानधन या ठिकाणी असणार आहे. त्यानंतर पहा मित्रांनो, डिस्ट्रिक्ट प्रोग्राम मॅनेजर ही देखील एक पोस्ट आहे. यासाठी 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर पब्लिक हेल्थ स्पेशालिस्ट ची पोस्ट आहे. 5 जागा आहेत. यासाठी 35,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर एंटोमोलॉजिस्ट ची पोस्ट आहे. 5 जागा आहेत. 40,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. मेडिकल ऑफिसरची पोस्ट आहे. 60,000 रुपये MBBS वाल्यांसाठी आणि BAMS वाल्यांसाठी 25,000 प्लस 15,000 परफॉर्मन्स बेस्ड इन्सेंटिव्ह असणार आहे. त्यानंतर ऑडिओमेट्रिक असिस्टंट साठी 1 जागा आहे. डिप्लोमा इन ऑडिओमेट्री साठी 17,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर कार्डिओलॉजिस्टची 1 पोस्ट आहे. 1,25,000 रुपये यासाठी मानधन असणार आहे. ऑप्थेलेमिक सर्जन साठी 1 जागा आहे. MS किंवा DOMS विथ रजिस्ट्रेशन जर तुमच्याकडे असेल तर तुम्ही अर्ज करू शकता. 75,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. रेडिओलॉजिस्ट साठी 1 जागा आहे. MD रेडिओलॉजिस्ट किंवा DM रेडिओलॉजिस्ट जर असेल त्यासोबतच रजिस्ट्रेशन देखील असेल तुमचं तर तुम्ही या पदासाठी अर्ज करू शकता. 75,000 रुपये प्रतिमाह मानधन असणार आहे. त्यानंतर ENT स्पेशालिस्ट साठी 1 जागा आहे. सायकॅट्रिस्ट साठी 1 जागा आहे. त्यानंतर डर्मॅटोलॉजिस्ट साठी 1 जागा आहे. थॅलेमोलॉजिस्ट साठी 1 जागा आहे. पेट्रिटिशियन साठी 1 जागा आहे. गॅनोकोलॉजिस्ट साठी 1 जागा आहे आणि फिजिशियन साठी 1 जागा आहे. अशा या ठिकाणी एक जागेचं विवरण या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. या ज्या पोस्ट आहेत त्या सर्व डॉक्टरांच्या भरल्या जात आहेत. तर अशा पद्धतीने मित्रांनो, जिल्हा परिषद हिंगोली आरोग्य विभाग अंतर्गत NHM अंतर्गत ही जाहिरात आलेली आहे. जर हा तुम्हाला PDF पुन्हा एकदा वाचायचा असल्यास आपल्या टेलिग्राम चॅनलवर मी हा PDF देऊन देईल. त्या ठिकाणी जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करा. म्हणजेच तुम्हाला वेगवेगळ्या अजून इतरत्र देखील माहिती त्या टेलिग्राम चॅनलवरून मिळत राहतील. याच्यामध्ये संपूर्ण माहिती दिलेली आहे. याच्या कुठल्याही प्रकारची परीक्षा या ठिकाणी होत नाही. यासाठी आता फीस किती लागणार आहे तर या ठिकाणी बघा मित्रांनो, तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे त्याची देखील माहिती देण्यात आलेली आहे. दिलेल्या अर्जाचा नमुना भरून सोबत 1 वयाचा पुरावा म्हणजेच TC, त्याच्यानंतर पदवी किंवा पदविका प्रमाणपत्र, शेवटच्या वर्षाची गुणपत्रिका, काउन्सिल रजिस्ट्रेशनचे प्रमाणपत्र. त्याशिवाय अर्ज पात्र होणार नाही. अनुक्रमांक 1 साठी लागू राहिले. शासकीय किंवा NHM अनुभव प्रमाणपत्र, खाजगी अनुभव ग्राह्य धरल्या जाणार नाही. संबंधित पदाचा
अनुभव ग्राह्य धरण्यात येईल. लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र एवढीच कागदपत्रे जोडावीत. अर्जासोबत राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये, खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपयाचा डीडी डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी जिल्हा परिषद हिंगोली या नावाने जोडून परिपूर्ण भरलेले अर्ज दिनांक 12/8/2024 ते 27/8/2024 या कालावधीत सुट्टीचे दिवस वगळता प्रत्यक्ष कार्यालयात कार्यालयीन वेळेत NHM कक्ष आरोग्य विभाग जिल्हा परिषद हिंगोली येथे सादर करावे. प्रत्येक पदांसाठी वेगळा अर्ज सादर करणे आवश्यक आहे. जर तुम्हाला या वरील दिलेल्या पदापैकी अजून कोणत्या पदासाठी अर्ज करायचा असेल तर त्याचा वेगळा बंच करून त्यांच्या समोर स्वतः नेऊन जमा करायचे आहेत कार्यालयीन सुट्टीचे दिवस वगळून. या ठिकाणी यांनी पत्ता दिलेला आहे. यांनी डीडी कोणाच्या नावाने काढायचा आहे त्याची देखील माहिती दिलेली आहे. खुल्या प्रवर्गासाठी 150 रुपये आणि राखीव प्रवर्गासाठी 100 रुपये फीस आकारल्या जाणार आहे. शेवटच्या वर्षाच्या मार्कशीट नुसार तुमची या ठिकाणी प्रपोर्शन काढले जाते. या ठिकाणी सविस्तर माहिती प्रपोर्शन कशा पद्धतीने काढणार आहे त्याची माहिती देखील देण्यात आली आहे. तुम्ही वाचून घेऊ शकता. तर अशा पद्धतीने हा अर्ज देण्यात आलेला आहे. हा अर्ज तुम्हाला भरायचा आहे. या ठिकाणी फोटो वगैरे लावून तुमची सही करून तुमचे सांगितलेले जेवढे डॉक्युमेंट आहेत तेवढीच द्यायचे आहेत. अतिरिक्त कुठलाही कागद या ठिकाणी जोडायचा नाहीये. सर्व कागदपत्रे घेऊन त्यांनी दिलेल्या पत्त्यावर तुम्हाला 27/8/2024 पर्यंत जमा करायचा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला ही माहिती कशी वाटली ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि अशाच प्रकारच्या रिक्रुटमेंट बद्दल माहिती घेण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.